नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. रात्र संपत आली आहे. आकाशातल्या त्या मंद प्रकाशात एक दिव्य शांतता पसरली आहे आणि अशा पवित्र क्षणी एकच नाव मनात उमटतं, विष्णू. आज आपण जाणून घेणार आहोत इच्छा पूर्ण करणारी, पापांचा नाश करणारी आणि जीवनाला नवा अर्थ देणारी कामदा एकादशीबद्दल. कामदा एकादशी ही फक्त एक व्रत नाही, तर श्रद्धेचा एक गूढ अनुभव आहे. भक्तीचा एक सुंदर प्रवास आहे, जिथे उपवास म्हणजे केवळ अन्न त्याग नाही, तर मन शुद्ध करण्याचा एक मार्ग आहे. जेथे प्रार्थना म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर आत्म्याची देवाशी होणारी एक शांत संवाद आहे. या पवित्र प्रवासात आपण जाणून घेऊ कामदा एकादशीची अद्भुत कथा, व्रताची संपूर्ण पद्धत, शक्तिशाली मंत्र आणि श्लोक, भक्तिभावाने भरलेला अभंग आणि हृदयाला स्पर्श करणारे काव्य. तर डोळे मिटा, मन शांत करा आणि स्वतःला भक्तीत हरवून द्या, कारण आता सुरू होत आहे एक आध्यात्मिक प्रवास. आता आपण जाणून घेऊया कामदा एकादशी म्हणजे नेमकं काय. हिंदू धर्मात एकादशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यातही कामदा एकादशी काही विशेष आणि पवित्र तिथी मानली जाते. ही एकादशी येते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात, म्हणजेच नव्या सुरुवातीचा, आनंदाचा आणि सकारात्मकतेचा ऊर्जेचा काळ. कामदा या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर काम म्हणजे इच्छा आणि दा म्हणजे पूर्ण करणारी, म्हणजेच जी एकादशी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. पण ही फक्त इच्छा पूर्ण करणारी तिथी नाही, तर ती आहे आत्मशुद्धीचा मार्ग, भक्तीचा अनुभव आणि देवाशी नातं घट करणारा एक सुंदर क्षण. या दिवशी केलेलं व्रत, मनापासून केलेली प्रार्थना आणि श्रद्धेने घेतलेलं नामस्मरण माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. कामदा एकादशीचे विशेष महत्त्व पापांचा नाश करते, मनोकामना पूर्ण करते, जीवनात शांती आणि समाधान आणते. असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंची भक्ती केल्यास मनातील सर्व दुःख, चिंता आणि अडचणी दूर होतात आणि जीवनात येतो एक नवा प्रकाश, एक नवी ऊर्जा. म्हणूनच ही एकादशी केवळ एक तिथी नाही, तर आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि आशेचा दिव्य उत्सव. आता आपण ऐकून घेऊया कामदा एकादशीची अद्भुत आणि हृदयस्पर्शी कथा. ही कथा आहे प्रेमाची, वेदनेची आणि श्रद्धेच्या शक्तीची. पूर्वी रत्नपूर नावाचं एक सुंदर आणि समृद्ध राज्य होतं. त्या राज्यात राहत होते ललित आणि ललिता, एक गंधर्व दाम्पत्य. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ललित हा अत्यंत सुंदर आवाजाचा गायक होता. तो राजाच्या दरबारात गात असे. एक दिवस तो दरबारात गाणं सादर करीत होता, पण त्याचं मन त्याच्या पत्नी ललितामध्ये गुंतलेलं होतं. त्यामुळे गाण्यात चूक झाली आणि त्या छोट्याशा चुकीमुळे राजा खूप रागावला. त्याने संतापून शाप दिला, तू राक्षस होशील. क्षणात ललितचं रूप बदललं. तो एक भयंकर राक्षस झाला. हे पाहून ललिता पूर्णपणे खचून गेली. तिचं सुख, तिचं जीवन सगळं एका क्षणात उद्ध्वस्त झालं. पण तिनं हार मानली नाही. ती आपल्या पतीला वाचवण्यासाठी वनात भटकत राहिली. एक दिवस तिला एक महान ऋषी भेटले. तिनं आपल्या दुःखाची कहाणी त्या ऋषींना सांगितली. तेव्हा ऋषींनी तिला सांगितलं, तू कामदा एकादशीचं व्रत कर. मनापासून श्रद्धेने केलंस तर तुझ्या पतीचा शाप नक्की दूर होईल. ललिताने पूर्ण श्रद्धेने कामदा एकादशीचं व्रत केलं, उपवास केला, प्रार्थना केली आणि भगवान विष्णूचं नामस्मरण केलं. आणि मग एक चमत्कार घडला. ललिताचा शाप दूर झाला. तो पुन्हा आपल्या मूळ रूपात आला. दोघांचं आयुष्य पुन्हा आनंदानं भरून गेलं. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की खऱ्या मनाने केलेली भक्ती आणि अढळ श्रद्धा कोणतीही अडचण दूर करू शकते. म्हणूनच कामदा एकादशी केवळ एक कथा नाही, तर आहे श्रद्धेच्या शक्तीचा जिवंत पुरावा. आता आपण जाणून घेऊया कामदा एकादशीचं व्रत कसं करायचं. व्रत म्हणजे फक्त उपवास नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी आहे. म्हणूनच हे व्रत योग्य पद्धतीनं करणं खूप महत्त्वाचं आहे. चला टप्प्याटप्प्याने या व्रताबद्दल समजून घेऊया. एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. तिखट, कांदा, लसूण टाळावं. मन शांत ठेवावं. हा दिवस म्हणजे व्रतासाठी मन आणि शरीर तयार करण्याचा दिवस.
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. घरात किंवा मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. फुले, तुळस, अगरबत्ती, दीप लावावा. मनापासून पूजा करावी आणि प्रार्थना करावी. शक्य असल्यास त्या दिवशी निर्जल उपवास करावा, नाहीतर फलाहार घ्यावा. दिवसभर नामस्मरण, भजन, जप, कीर्तन करावे. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नये. रात्री झोपण्याऐवजी भजन, कीर्तन, कथा ऐकावी. भगवान विष्णूचं नामस्मरण करावे. हा क्षण असतो देवाशी जवळीक साधण्याचा. दुसऱ्या दिवशी स्नान करून पुन्हा पूजा करावी. योग्य वेळी व्रत सोडावे, म्हणजेच पारण करावे. गरिबांना त्या दिवशी दान करावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्रत केवळ नियम पाळण्यासाठी नाही, तर ते मनापासून श्रद्धेने आणि विश्वासानं केलं पाहिजे, कारण खरी भक्तीच देवापर्यंत पोचते. अशा प्रकारे जर तुम्ही कामदा एकादशीचं व्रत केलात तर तुमच्या जीवनात शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा नक्की येईल. आता या पवित्र क्षणी आपण स्वतःला भक्तीत पूर्णपणे समर्पित करूया. डोळे अलगद मिटा, मन शांत करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा, कारण आता आपण उच्चारणार आहोत काही दिव्य मंत्र आणि पवित्र श्लोक. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र मन शुद्ध करतो आणि आत्म्याला शांतता देतो. एकादशी व्रतम मया कृतम सर्व पाप प्रणाशनम. हा मंत्र आपल्या व्रताची पूर्णता आणि शुद्धता दर्शवतो. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशनं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांकनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभिर्ध्यानघनमयं वंदे विष्णुं भयभवहरं सर्वलोकैकनाथनं. हे मंत्र आणि श्लोक फक्त शब्द नाहीत, तर आहेत ऊर्जा, स्पंदन आणि देवाशी जोडणारा एक दिव्य पूल. जेव्हा तुम्ही हे मनापासून म्हणता तेव्हा तुमचं मन शांत होतं आणि आत्मा समाधानाने भरून जातो. म्हणून दर एकादशीला हे मंत्र श्रद्धेने म्हणा आणि अनुभव घ्या त्या दिव्य शांततेचा. आता या भक्तिमय वातावरणात आपण हरवून जाऊया अभंग आणि काव्यात. विठ्ठल विठ्ठल म्हणत राहावे, मनातील दुःख सारे दूर व्हावे. तुळशीच्या माळेत नाम गुंफावे, पांडुरंग चरणी मस्तक ठेवावे. हरिनामाचा गजर करावा, अंधार सारा दूर करावा. भक्तीच्या वाटेवर चालत जावे, विठ्ठल नामात हरवून जावे. अभंग म्हणजे फक्त गाणी नाही, तो आहे भक्तीचा श्वास, भावनेचा प्रवाह आणि देवाशी एकरूप होण्याचा मार्ग. आता आपण कामदा एकादशीला उद्देशून एक भक्तिमय काव्य ऐकूयात. शांत सकाळी तुळशीच्या वाऱ्यात भक्तीचा सुगंध दरवळतो आकाशात. एकादशीचा तो पवित्र क्षण, मनात उमलतो श्रद्धेचा स्पंदन. चैत्र महिन्याच्या शुभप्रकाशात नव्या आशेचा दीप लागतो अंधकरणात. कामदा एकादशीचा तो दिव्य दिवस, भक्तीनं भरतो जीवनाचा श्वास. काम म्हणजे इच्छा मनामधील, दा म्हणजे पूर्ण करणारी कृपा दिव्यली. या एका शब्दात दडलं आहे सार, भक्तीचं गूढ आणि विश्वासाचा आधार. उपवासात नाही केवळ अन्नाचा त्याग, तर आहे मनातील विकारांचा त्याग. प्रत्येक क्षणी नामस्मरणाची साथ आणि देवाशी जुळणारा एक अदृश्य हात. तुळशीच्या पानात प्रेम ओतलं जातं, प्रार्थनेतून मन शांत होतं. दीपाच्या ज्योतीत आशा पेटते आणि अंतःकरण भक्तीत न्हाऊन निघते. ललितेची कथा सांगते, श्रद्धा कशी संकटावर मात करते. शापही झुकतो भक्तीपुढे, देवही धावतो हाक ऐकून पुढे. जेथे डोळ्यात अश्रू असतात तेथेच प्रार्थनेतून मार्ग सापडतात. अंधार कितीही गडद असो
नामस्मरणात प्रकाश मिळतो. रात्रीच्या शांततेत जागरण होतं. मन हळूहळू देवात विलीन होतं. भजनाच्या सुरात हरवलेलं मन सापडतो आत्म्याला एक नवा स्पंदन. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रातच विश्व सामावलं आहे. प्रत्येक उच्चारात ऊर्जा दडलेली, जी आत्म्याला स्पर्शून जाते निशब्दपणे. शांताकार त्या विष्णूच्या छायेत मन विसावतो भक्तीच्या मायेच्या पायात. कमलनयन त्या रूपाकडे पाहता सर्व दुःख विसरून जातं क्षणात. उपवास संपतो द्वादशीच्या क्षणी, पण भक्ती मात्र कायम राहते मनी. दानातून मिळते समाधानाची वाट आणि जीवनात उमलतो नवा प्रकाश. कामदा एकादशी शिकवते आपल्याला विश्वास ठेवायला देवाच्या कृपेला. जेव्हा मनापासून प्रार्थना केली जाते तेव्हा प्रत्येक इच्छा पूर्ण होत जाते. ही केवळ एक तिथी नाही, ही आहे जीवन बदलणारी अनुभूती. श्रद्धेचा, प्रेमाचा आणि शांततेचा संगम, जिथे आत्मा अनुभवतो खरा आनंद. म्हणून या पवित्र दिवशी थोडं थांबा, स्वतःकडे पहा, मन शांत करा आणि एक हाक द्या त्या परमेश्वराला, कारण तो नेहमीच ऐकतो. फक्त आपण बोलायला हवं. आज आपण अनुभवला एक सुंदर आध्यात्मिक प्रवास. कामदा एकादशीची कथा, तिचं महत्त्व, व्रताची पद्धत, मंत्र, अभंग आणि काव्य. पण यामागचं खरं सार काय आहे? यामागचं खरं सार आहे ते म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि देवाशी असलेलं नातं. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही अंधार पसरला, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच आपल्याला एकटं सोडत नाही. फक्त आपण त्याला मनापासून हाक द्यायला हवी. कामदा एकादशी आपल्याला शिकवते, हार मानू नका, श्रद्धा सोडू नका आणि नेहमी सकारात्मक राहा. कारण योग्य वेळ आली की देव आपल्याला आपल्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देतो. जर तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री, मी सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन भक्तिकथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.